एका परिसरामध्ये राहणारी एक विधवा महिला होती आणि त्या विधवा महिलेला एक तरुण सुंदर मुलगी होती आणि एक छोटा मुलगा सुद्धा होता। आणि अशा पद्धतीने ती महिला या तरुणीचा आणि तिच्या लहान मुलाचा सांभाळ सुद्धा करायची। पण मात्र आता घरातली मुलगी मोठी झाली आहे म्हणून संपूर्ण जबाबदारी त्या तरुणीवरच आलेली होती। ती तिच्या घराचा उदरनिर्वाह करून एका ठिकाणी जॉब सुद्धा करायची आणि तिचं घर चालवायची आणि याच माध्यमातून ती सोशल मीडियाचा वापर सुद्धा करायची। आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना तिला एक दिवस एका सुंदर तरुणाबरोबर ओळख झाली। आता ज्या व्यक्तीबरोबर ओळख झाली तो व्यक्ती साधा सुद्धा नसून तो एक सब इन्स्पेक्टर होता, तो एक पोलीसवाला होता। आता पोलीसवाल्यासोबत ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या पोलीस इन्स्पेक्टरने त्या तरुणीला अनेक वेळा भेटायला सुद्धा बोलवलं होतं। जेव्हा त्या तरुणीला भेटायला बोलवलं तेव्हा दोघांमध्ये चांगली मैत्री झाली। पण मात्र त्या इन्स्पेक्टरनं त्या तरुणीला थेट त्याच्या रूमवर नेलं आणि रूमवर नेऊन तिचे कपडे काढायला सुरुवात केली। त्या तरुणीनं त्याला जोरदार विरोध केला। तिनं सांगितलं की मी घरामध्ये एकुलती एक आहे, तिला लहान छोटा मुलगा आहे, भाऊ आहे आणि विधवा आई सुद्धा आहे। तिच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झाले, घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आहे। मग तो इन्स्पेक्टर म्हणला कशाला काळजी करतेस, काय काळजी करतेस, मी आहे ना, मी तुझा सांभाळ करतो, मी तुझ्यासोबत लग्न करतो, मला तुझ्यासोबत अगदी सगळं काही करू दे। आता त्या तरुणीचे कपडे काढायला सुरुवात केली आणि मनसोक्तपणे त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा जिल्हा आहे कानपूर आणि कानपूरमधलं बिथूर पोलीस स्टेशन आहे। बिथूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। 1.5 वर्षापूर्वी एका तरुणीचं एका तरुणाबरोबर प्रेम प्रकरण जुळलं होतं आणि सोशल मीडियावर तिनं त्या तरुणाचे फोटो पाहिले होते आणि त्याला तिची फ्रेंड रिक्वेस्टसुद्धा आलेली होती। आता फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर तिने ॲक्सेप्ट केली, एकमेकांची चॅटिंग सुरू झाली आणि चॅटिंग केल्यानंतर समजलं की ती तरुणीसोबत जो प्रेम करणारा व्यक्ती आहे तो सब इन्स्पेक्टरसुद्धा आहे। सब इन्स्पेक्टर असल्यामुळं ती तरुणीसुद्धा आकर्षित झाली। पण मात्र तिनं त्याच्यापासून थोडी दूरी कायम ठेवली, त्याच्या जास्त जवळ गेली नाही। पण त्या सब इन्स्पेक्टरनं ज्या ठिकाणी तो राहत होता रूम करून त्या रूमवरच त्या तरुणीला नेलं आणि तिच्यासोबत सगळं काही करण्याचा प्रयत्न केला। तिनं जोरदार विरोध केला, मग यानं वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासनं तिला दिले आणि अखेर तिच्यासोबत त्याच पद्धतीनं केलं। आता तिच्यासोबत करत असताना तो तिला फक्त तिचा वापर करायचा आणि ती जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय काढायची तेव्हा मात्र तो टाळाटाळ करू लागला। अशा पद्धतीनं त्यानं 1 दिवस नाही 2 दिवस नाही तर लगातार 10 महिने तिच्या संपर्कामध्ये राहिला। 2023मध्ये या दोघांच्या गोष्टीला सुरुवात झाली होती आणि ती 24 मे 2024 पर्यंत येऊन ठेपलेली होती। त्यानं तिचा 10 महिने वापर केला, 10 महिने तिला वेगवेगळ्या रूमवर नेलं, लॉजवर नेलं आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं नको ते कृत्य केलं। पण मात्र ती जेव्हा लग्नाचा विषय काढायची तेव्हा त्यानं तिला धमकावलं होतं की जा तुझ्यासोबत लग्न करत नाही, काय करायचं तर कर, आणि माझ्या विरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर असं करीन तसं करीन, तुझ्यावरच उलट कारवाई करीन आणि तुला जीवे मारील, अशा विविध धमक्या त्याच तरुणीला दिल्या। आता त्या तरुणीला धमक्या दिल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिला वाटत होतं सुरुवातीला एकदम चांगला राहतोय, मोठ्या प्रमाणात प्रेम करतोय, एवढं गोड गोड बोलतोय, मग याचा अचानक स्वभाव कसा काय बदलला असा तिला प्रश्न पडला। पण मात्र एक दिवस त्या तरुणीनं स्वतः तिला दुसऱ्याच एका तरुणीबरोबर फिरताना पाहिलं। आता दुसऱ्या तरुणीबरोबर फिरताना पाहिलं, आता मात्र तिला ती गोष्ट सहन झाली नाही आणि तिनं थेट त्या इन्स्पेक्टरला त्या तरुणीला जाब विचारायला सुरुवात केली। जेव्हा जाब विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या पोलिसांनी त्या तरुणीला बेदम मारहाणसुद्धा केली आणि त्याच्यासोबत जी त्याची गर्लफ्रेंड होती तिनंसुद्धा तिला शिवीगाळ केली आणि त्या ठिकाणी मारहाण केली की आमच्या दोघांच्यामध्ये का येतोयस। जेव्हा या पोलिसांनी त्या पहिल्या प्रेयसीला सोडून दुसरी प्रेयसी पटवली होती आणि आता तिला तिच्यापेक्षा ही जवळची वाटू लागली आणि म्हणून तिनं त्याला सोडलं होतं। मग हे असे प्रकरण घडल्यानंतर तिनं जवळच पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी आहे सचिन कुमार मोरल नावाचा सब इन्स्पेक्टर याच्या विरोधात फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली। पण मात्र त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना पोलिसांच्याच विरोधात तक्रार दिल्यामुळं
तक्रार नोंदवून घेतली नाही, फिर्याद दाखल करून घेतली नाही, फक्त एका कागदावर लिहून घेतलं आणि कारवाई करतो असं सांगितलं. मग मात्र 2-4 दिवस उलटले, 3-4 दिवस उलटले, 8 दिवस उलटले, तरीसुद्धा काहीही कारवाई झाली नाही, काहीही चौकशी झाली नाही. मग ती पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होती. पोलीसवाले तिला तिथून काढून देत होते, इकडं जाय तिकडं जाय असं म्हणत होते आणि आम्ही आमच्या पद्धतीनं करतो असं सांगत होते. मग तिनं त्या ठिकाणचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांच्यासोबतसुद्धा संपर्क साधला, त्यांनासुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्यांनीसुद्धा कारवाईचं आश्वासन दिलं, पण मात्र काहीच कारवाई केली नाही. मग तिनं थेट त्या ठिकाणचे जे पोलीस SP साहेब होते त्यांच्याकडे गेली आणि अखिलेश कुमार त्यांचं नाव होतं SP साहेबांचं, त्यांच्याकडे गेली तक्रार घेऊन आणि त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की कशा पद्धतीनं मागच्या 10 महिन्यापासून तिच्यासोबत घडलंय, तिला लग्नाचं आमिष देऊन तिच्यासोबत अशा पद्धतीनं केलं. आता या अखिलेश कुमार साहेबांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली, कारवाईचे आदेश दिले आणि त्याची चौकशी करून कारवाई करा असे आदेशसुद्धा दिले. पण मात्र 8 दिवस उलटून गेले तरी SP साहेबांचे आदेशसुद्धा त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले नाही आणि काहीही कारवाई केली नाही. मग 8 दिवसानंतर ती तरुणी पुन्हा SP साहेबांकडे आली आणि त्यांच्याजवळ येऊन ढासाढासा रडू लागली आणि सांगू लागली की आता मी सगळीकडे तक्रार देऊन पाहिली आहे, काहीही फरक किंवा काहीही परिणाम झाला नाही, मला न्याय मिळणार आहे का नाही अशी शेवटची विनंती तिने SP साहेबांना केली. आता मात्र SP साहेबांचा राग अनावर झाला होता. त्यांनी थेट त्या ठिकाणच्या ज्या ECP आहेत अर्चना सिंग यांना फोन केला आणि यांना फोन करून सांगितलं की अशी अशी तरुणी आहे, तिची जी तक्रार आहे ती तक्रार तात्काळ दाखल करून घ्या आणि तो जो कोण आरोपी आहे सचिन कुमार मोरल नावाचा सब इन्स्पेक्टर त्याची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करा असा आदेश आता SP साहेबांनी कठोरपणे दिला होता अर्चना सिंग ECP मॅडमला. आता ECP मॅडमनी तात्काळ गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या आरोपी असणाऱ्या सब इन्स्पेक्टरची चौकशी केली, त्याचा तपास करायला सुरुवात केली. तेव्हा समजलं की तो अगोदरच विवाहित आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, पण मात्र काही कारणामुळं त्याची बायको त्याच्याजवळ राहत नव्हती. आता त्याची बायको त्याच्याजवळ राहत नसल्यामुळं त्यानं ही तरुणी फसवली होती, तिच्यासोबत 10 महिने काढले होते आणि 10 महिने उलटून गेल्यानंतर हिच्याकडून मन भरल्यानंतर त्यानं आता दुसऱ्याच एका तरुणीसोबत संबंध ठेवले होते. तिच्या नादी तो लागल्यामुळं त्यानं हिला सोडून दिलं होतं. आता पोलिसांनी त्याचा तपास करून त्याच्यावर कारवाईसुद्धा चालू केली आहे, पण मात्र तो सध्या गायब झालेला आहे, तो फरार आहे. पोलीस त्याचा तपास घेतच आहेत. तो किती दिवस फरार राहील, किती दिवस बेपत्ता राहील असं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय. त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याचं निलंबनसुद्धा केलं जाईल. पण मात्र सध्या राज्यामध्ये देशामध्ये निवडणुका चालू असल्यामुळं निवडणुकाचे निकाल लागल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, कशा पद्धतीनं लोक काय करत आहेत, पैशाचं काय, नोकरीचं काय, लग्नाचं काय आमिष देत आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना करत आहेत. एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो.